नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एका खूप महत्वाच्या टप्प्यावर बोलणार आहोत. म्हणजे जून 1665 ते मार्च 1666. फक्त 9 महिन्यांचा काळ, पण घडामोडी खूप मोठ्या. अगदी. पुरंदरच्या तहापासून ते महाराज आग्र्याला निघाले तोपर्यंतचा हा काळ. हो, आणि यासाठी आपल्याकडे पुरंदर ते आग्रा रणनीतिक वळण आणि राजनैतिक कसोटी यावर आधारित माहिती आहे. तर मुद्दा हा आहे की महाराजांचे निर्णय ते खरंच दबावाखालचे होते की काही मोठी रणनीती होती त्यामागे. बरोबर. खास करून तो आग्र्याला जायचा निर्णय का घेतला त्यांनी, एवढा मोठा धोका? सुरुवात करूया पुरंदरच्या तहाच्या वेळच्या परिस्थितीपासून. काय सिच्युएशन होती तेव्हा? भयंकर. म्हणजे मिर्झा राजे जयसिंग आला होता दक्षिणेत, आणि सैन्य किती? जवळजवळ 80,000. प्रचंड फौज. 80,000? हो. आणि त्याचं धोरण फक्त किल्ले जिंकणं नव्हतं. त्याने उद्ध्वस्त भूमी, म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळं जाळून पुळून टाकण्याचा सपाटा लावला होता. रयतेचं खच्चीकरण. आणि त्यातच मग वज्रगड पडला एप्रिल 1665 मध्ये. बरोबर. 14 एप्रिलला वज्रगड घेतला आणि मग पुरंदरवरचा दबाव खूप वाढला. आणि तिथेच मुरारबाजी देशपांड्यांचं शौर्य आणि बलिदान मे 1665, ते आपण विसरूच शकत नाही. अजिबात नाही. त्यांच्या त्या लढाईनंतर कदाचित हे जास्त स्पष्ट झालं असेल की आता संख्याबळापुढे टिकाव धरणं म्हणजे फक्त जास्त नुकसान. म्हणजे तह करणं एक प्रकारे गरजेचं झालं होतं, रयत आणि स्वराज्य वाचवण्यासाठी. अगदी. खूप जड अंतकरणाने घेतलेला निर्णय असणार तो महाराजांसाठी. स्वराज्य उभं केलं आणि आता, पण तो आवश्यक होता त्या क्षणी. 11 जून 1665. तहाचा अटी त्या खूपच म्हणजे अपमानकारक वाटू शकतात वरवर पाहता. 23 किल्ले द्यावे लागले. हो, 23 किल्ले, आणि त्या किल्ल्यांच्या अखत्यारीतला 4 लाख होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना मोठी गोष्ट होती ही. पण त्याचवेळी 12 किल्ले स्वतःकडे ठेवले ना. हे महत्वाचं आहे. 12 किल्ले आणि 1 लाख होणांचा प्रदेश स्वतःकडे ठेवला. आणि यात कोणकोणते किल्ले होते? तर राजगड, रायगड, तोरणा, म्हणजे महत्वाचे गड सोडले नाहीत. अच्छा. अजून काय अटी होत्या? खंडणी वगैरे. हो, 40 लाख होणांची खंडणी होती. आणि युवराज संभाजीराजांना 5,000 मनसबधारी, म्हणजे स्वतः महाराजांनी थेट बादशहाची चाकरी नाही स्वीकारली, मुलाच्या नावाने मनसबधारी घेतली. हा मुद्दा महत्वाचा आहे. स्वतः थेट चाकरी नाही स्वीकारली. बरोबर. आणि अजून एक अट म्हणजे विजापूर मोहिमेत मुघलांना लष्करी मदत करायची. आणि अर्थात सगळ्यात कठीण अट, आग्र्याला भेटीला जायचं. या अटी बघितल्या की वाटतं यात काहीतरी डावपेच असेल का? नुसती शरणागती नसावी कदाचित, वेळी विकत घेण्याचा प्रयत्न. अगदी तेच. ही तात्पुरती माघार होती, परिस्थितीचा रेटा होता, पण त्यातूनही जे काही साध्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न दिसतोय. महत्वाचे किल्ले राखणं, स्वतः थेट चाकरीत न जाणं, हे धोरणात्मक निर्णय होते. बरं. मग त्यानंतर लगेचच विजापूर मोहीम आली, नोव्हेंबर 1665. म्हणजे कालच्या शत्रूबरोबर आज युद्धाला जायचं, विचित्र अवस्था असणार. नक्कीच गैरसोयीची युक्ती होती ती, पण तह मोडता येत नव्हता. महाराजांनी अट पाळली, आघाडीवर राहून चांगली कामगिरी केली म्हणतात. पण मोहीम तर अयशस्वी झाली ना. हो, आदिलशाहीने जोरदार प्रतिकार केला, रसद तोडली मुघलांची, त्यामुळे जयसिंगाला माघार घ्यावी लागली. आणि मग या अपयशामुळे जयसिंगवर प्रेशर आलं असणार महाराजांना आग्र्याला पाठवण्याचं. बरोबर. म्हणजे विजापूर नाही जिंकता आलं तर निदान शिवाजीला तरी दरबारात हजर करून असं काहीसं. त्याला स्वतःची पत वाचवायची होती औरंगजेबासमोर. मग त्याने महाराजांना कसं तयार केलं? म्हणजे एकीकडे औरंगजेबाचा धोका. त्याने दोन्ही गोष्टी केल्या. मनधरणी केली, सुरक्षिततेची हमी दिली, रामसिंगाचं वचन दिलं, भेटीचे फायदे सांगितले. आणि दुसरीकडे औरंगजेबाला पत्र पाठवली की महाराजांशी सन्मानाने वागावं. पण औरंगजेबाचा इतिहास, त्याच्यावर विश्वास ठेवणं, जयसिंगाच्या हमीवर अवलंबून राहणं, तरीही महाराज तयार झाले. 5 मार्च 1666ला ते निघाले आग्र्याला. का घेतला हा निर्णय? हाच कळीचा मुद्दा आहे. राजगडावर नक्कीच खूप खलबत्त झाली असणार. धोकादर स्पष्ट होता, म्हणजे कैद, धर्मांतर किंवा मृत्यू, काहीही होऊ शकलं असतं. तरीही गेले का? 3 मुख्य कारणं दिसतात. 1. जयसिंग आणि त्याचा मुलगा रामसिंग यांनी दिलेली राजपुती हमी, त्यावर विश्वास ठेवला असावा. 2. कदाचित काहीतरी मोठी राजकीय तडजोड होईल अशी आशा असेल, दख्खनमध्ये काहीतरी मोठी जबाबदारी मिळेल अशी अस्पष्ट शक्यता. आणि तिसरं कारण? ते कदाचित सर्वात महत्वाचं, सामरिक टेहळणी, स्ट्रॅटेजिक रेकॉनेसन्स. म्हणजे टेहळणी म्हणजे थेट शत्रूच्या राजधानीत जाऊन, त्यांच्या दरबारात जाऊन त्यांची ताकद,
त्यांचं राजकारण, तिथले कच्चे दुवे, हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची, अनुभवण्याची संधी. ही फक्त भेट नव्हती. अच्छा, म्हणजे मुघल सत्तेचं केंद्रस्थान आतून समजून घेणं. अगदी. हा एक प्रचंड मोजून मापून घेतलेला धोका होता. एक मोठा राजकीय जुगार होता तो. आणि निघण्यापूर्वी त्यांनी स्वराज्याची व्यवस्था पण लावली होती, बरोबर? सगळा कारभार सोपवला होता. हो, राजमाता जिजाऊ आणि अष्टप्रधान मंडळ यांच्यावर जबाबदारी सोपवली. ही त्यांची दूरदृष्टी होती. स्वराज्य हे एका व्यक्तीवर अवलंबून नाही, एका संस्थेवर चालतं, हे त्यांनी दाखवून दिलं. सोबत निवडक लोक नेले होते. युवराज संभाजीराजे होतेच, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, असे सुमारे 300-400 विश्वासू लोक. म्हणजे सगळी तयारी करून, विचार करून उचललेलं पाऊल होतं ते. हो, तर आपण पाहिलं की पुरंदरच्या तहानंतरच्या त्या कठीण परिस्थितीतून महाराजांनी कसं मार्ग पाडण्याचा प्रयत्न केला. लष्करी पराभवाला राजनीतिक चातुर्याने हाताळलं, विजापूर मोहिमेत वचन पाळलं आणि शेवटी तो अत्यंत जोखमीचा आग्रा प्रवासाचा निर्णय. स्वतःसाठी आणि स्वराज्यासाठी वेळ आणि संधी निर्माण करण्याचा प्रयत्न. अगदी. पण तो प्रश्न उडतोच की हा प्रवास एका हतबल राजाचा होता की एका अत्यंत दूरदृष्टीच्या, धाडसी रणनीतिकाराचा. आणि श्रोत्यांसाठी पण हा विचार आहे की महाराज आग्र्याला निघाले तेव्हा त्यांनी जी स्वराज्याच्या कारभाराची रचना केली होती, राजमाता, अष्टप्रधान मंडळ, त्या रचनेचं महत्त्व किती असेल? म्हणजे राजा नसतानाही राज्य व्यवस्थेत चालू शकतं, ही कल्पनाच किती वेगळी आहे त्या काळासाठी. आणि पुढे आग्र्याहून सुटकेनंतरच्या काळात या व्यवस्थेचा स्वराज्याला किती आधार मिळाला असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.